धनगर समाजाची अखेर मुंबई उच्च न्यायालयात निराशा झालेली आहे आणि धनगर आरक्षणाला ज्या याचिका हायकोर्टात दाखल झालेल्या होत्या त्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत। या संदर्भात ज्यांनी जनहित याचिका दाखल केली होती ते याचिकाकर्ते हेमंत पाटील आपल्यासोबत आहेत। हायकोर्टाचा निकाल स्पष्ट झालेला आहे। धनगर आणि धनगर हे वेगळे आहेत, ते एक नाही आहेत आणि हा मुद्दा मुळात आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही, तर तुम्हाला संसदेत किंवा सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल असं हायकोर्टाने स्पष्ट केलं। आम्ही म्हणूनच जनहित याचिका दाखल केली होती माननीय उच्च न्यायालयामध्ये की याच्यामध्ये जे कागद जे आहेत ते कागदामध्ये धनगड किंवा लोकसभेत जावं लागतंय ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण गोष्टी असल्यामुळं आम्ही उच्च न्यायालयाला सांगितलं होतं की आपण याच्यावरती काहीतरी डिसिशन द्या। पण माननीय उच्च न्यायालय साहेबांनी सुद्धा आम्हाला त्यामध्ये आमची दखल घेतली नाही व आम्हाला काही दिवसामध्ये ह्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल, कारण याच्यामध्ये ऑलरेडी आमचे पुरावे आहेत, अनेक पुरावे 2000 पुरावे आहेत याच्यामध्ये। 1976 साली लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ठराव झाला होता, परंतु तो ठराव झाल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे सहीला तो आदेश जातो, परंतु येथील काही स्थानिक लोकसभेतील खासदारांनी तो त्या ठिकाणी नेला नसल्यामुळं आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही। आमची मागणी एकच आहे, धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, म्हणजे एसटी मध्ये जातीचे दाखले मिळाले पाहिजेत, म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये आलो होतो। माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे। येत्या 2 दिवसामध्ये जी ऑर्डर आहे त्या ऑर्डर वाचून आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती आव्हान देणार आहोत। तर हे होते हेमंत पाटील। हायकोर्टाने 3 प्रमुख मुद्द्यांवरती त्यांची याचिका फेटाळून लावलेली आहे। एक तर हा प्रश्न मुळात हायकोर्टाच्या अखत्यारीत येत नाही, हायकोर्टात हस्तक्षेप करू इच्छित नाही। हा प्रश्न संसदेत मांडला जावा, तिथं जर संसदेने निर्णय घेतला आरक्षणाच्या बाबतीत तर त्यांना आरक्षण मिळू शकतं। त्यामुळे तुर्तास जे एनटी मध्ये धनगर समाजातले लोक आहेत त्यांना तिथंच आरक्षण देण्यात यावं, त्यांचा एसटी मध्ये समावेश करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिका निकाली काढल्या आहेत आणि त्या फेटाळून लावलेल्या आहेत। कॅमेरामन गजानन बाळापूरकर समेर राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।